नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलं उदितघोर स्वसेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. साठी चांगल्या कार्यासाठी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आपण असंच समाजाचं काम करत राहावं. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं आपण काम करत राहावं अशी मी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. तुम्ही पाहिलं असेल, बुद्धाचा जन्म भारतात झाला, बुद्धाला ज्ञान प्राप्त सुद्धा भारतात झालं आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण सुद्धा भारतात झालं. बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा या भारतातच झालं. आणि म्हणूनच भारताच्या बाहेर जेवढे काही देश आहेत, थायलंड असेल, अमेरिका असेल, जपान असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, या देशातले सर्वच बौद्ध लोक भारताकडे एक आदर्श धरती म्हणून बघतात. जेव्हा त्या देशातले लोक या भारतात येतात तेव्हा गुडघ्यावर बसून या जमिनीला वंदन करतात. का? कारण बुद्धांचा या ठिकाणी जन्म झाला. आणि वंदन करून या जमिनीतली माती सोबत घेऊन ते त्यांच्या देशात जातात. का? तर कारण या धर्तीमध्ये बुद्धांचा जन्म झाला. आपण अशा धर्तीत जन्मलो आहोत ज्या धर्तीत बुद्धांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांचा सुद्धा जन्म झाला आणि सम्राट अशोकांचा सुद्धा जन्म झाला. भारत भूमी ही क्रांतिकारी भूमी आहे. अशा देशाचे आपण रहिवासी आहोत. आजही आपण या भारताचा इतिहास पाहिला, हा क्रांती प्रतिक्रांतीचा आहे. त्या देशात दोन जणच क्रांती घडू शकतात, म्हणजे विरोधक आणि त्याचा विरोधक, म्हणजे दोनच धर्म या देशात आहेत, धम्म आणि दुसरा तुमच्या सगळ्यांनाच माहित आहे. त्या सगळ्या गोष्टी पाहत असताना धम्म रुजणं, धम्माची पेरणी होणं खूप गरजेचं आहे. ते काम तुम्ही करत आहात, आम्ही सुद्धा करत आहोत. हे काम झपाट्यानं पुढे गेलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुःखातून मुक्त समाजाला करण्यासाठी धम्म पेरणं खूप गरजेचं आहे. हे काम आंबेडकर घराण्यातील सदस्य तर तुम्ही आम्ही सर्वसाधारण लोक नेहमीच करत असतो. ती मूर्ती बघून मला थायलंडच्या एका मूर्तीची आठवण झाली. मागच्या 2-3 वर्षापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. थायलंडमध्ये एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये 5.5 टनाची अशीच बुद्धांची देखणी मूर्ती आहे. 5.5 टनाची ती मूर्ती आहे आणि ती मूर्ती सिमेंटची नाही, तांब्याची नाही, पितळेची नाही, तर सोन्याची आहे. म्हणजे किती? 5.5 टन तिचं वजन आहे आणि एवढी मोठी मूर्ती ही सोन्याची आहे. म्हणजे आमचा बौद्ध समाज आज घडीला एवढा श्रीमंत झालेला आहे की 5.5 टनाची बुद्धाची सोन्याची मूर्ती ते बसवत आहे. हे चित्र बाहेर देशातलं आहे, भारतातलं नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या
देशामध्ये, ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला त्या देशामध्ये बुद्धांची मूर्त बसवत आहोत. बुद्धांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवान बुद्ध सांगतात की जो व्यक्ती धम्माच्या जवळ असतो, धम्माच्या सानिध्यात असतो, तो व्यक्ती सुखी राहतो, समाधानी राहतो, सगळं वैभव त्याच्याकडे असतं. परंतु जो व्यक्ती धम्माच्या विरुद्ध वागतो, धम्माचं आचरण करत नाही, तो व्यक्ती नेहमी अधोगतीला जातो, दुःखी असतो. आता आपण या ठिकाणी बुद्धांची मूर्ती बसवली. आपण या ठिकाणी इथून पुढं या परिसरामध्ये वावरत असताना बुद्धांना वंदन करणार आहात, त्यांचा धम्म जाणून घेणार आहात आणि धम्म जाणल्याच्या नंतर तो आचरणात आणून सुखी होणार आहात. सरांनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये कितीतरी जाती धर्म आहेत आणि त्यांचा धर्म आहे, परंतु आमचा धम्म आहे. आता आपण सुद्धा कित्येक लोकांच्या तोंडातून, भंतेजींच्या तोंडातून ऐकलं असेल की धम्म म्हणजे काय. तर धम्म म्हणजे नैतिकता. आणि बुद्धाचा धम्म हा पूर्णपणे नैतिकतेवर आधारलेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे धम्मामध्ये कर्मकांडाला महत्व नाही, बकरे कोंबडे कापणे किंवा होम हवन करणे याला महत्व नाही. तर बुद्ध जसं सांगतात की जसं तुम्ही विचार कराल तसंच तुम्ही घडाल. म्हणजे तुम्ही जर चोरी करण्याचा विचार केला तर तुम्ही चोरी करणार, आणि तुम्ही जर एखाद्याची मदत करण्याचा विचार केला तर तुम्ही एखाद्याची मदत करणार. म्हणजे जसा तुम्ही विचार करसाल तसेच त्याचे परिणाम तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. तर बुद्धाचा धम्म हा नैतिकतावादी आहे. आणि आपण नेहमीच पाहतो, समाजामध्ये पाहतो, आजूबाजूला पाहतो, परिसरामध्ये पाहतो, एखाद्या व्यक्तीची जर नैतिकता ढासळली, म्हणजे रस्त्याने चालत असताना एखाद्या स्त्रीकडे एखाद्या पुरुषाने पाहिलं आणि ते वाईट नजरेनं पाहिलं तर आपण म्हणतो की याची नियत ढासळली. तर ही जी नियत आहे ही टिकून ठेवण्यासाठी बुद्धांनी आम्हाला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत: प्रज्ञा, शील, चारित्र्य आणि चांगले संस्कार. हे 4 गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटतात. आमचं शील सदाचाराचं आयुष्य जर आम्हाला घडवायचं असेल तर ह्या 4 गोष्टी आमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, शीलाचं आचरण, चांगलं चारित्र्य आणि चांगले संस्कार. ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. भगवान बुद्ध सांगतात की जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर या शिक्षणाचा उपयोग तुम्ही कशाही गोष्टीसाठी करू शकता. एखाद्याला मारण्यासाठी सुद्धा करू शकता आणि एखाद्याला वाचवण्यासाठी सुद्धा करू शकता. तुमच्याकडे भरपूर शिक्षण आहे. तुम्ही डॉक्टर आहात, कलेक्टर आहात, इंजिनियर आहात, प्रोफेसर आहात, प्रिन्सिपल आहात, आमदार आहात, खासदार आहात, मंत्री आहात, कोणीही तुम्ही मोठे व्यक्ती असाल, तुमच्याकडे भरपूर शिक्षण असेल आणि त्या शिक्षणाच्या बरोबर जर तुमच्याकडे शील नसेल तर बाबासाहेब सांगतात की या शिक्षणाचा उपयोग तुम्ही एखाद्याचा बळी घेण्यासाठी करा, कारण तुमच्याकडे शिक्षण नाही. आणि त्या शिक्षणाच्या बरोबर जर तुमच्याकडे शील असेल, जसं बुद्धांनी सांगितलं, पानातिपाता वेरमणी, हिंसा करू नका, आदिन्न दाना वेरमणी, चोरी करू नका, कामेशुमिच्छाचारा वेरमणी, व्याभिचार करू नका, मुसावादा वेरमणी, खोटं बोलू नका, सुरामेरय मद्यपमादठाना, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. हे 5 शील जर तुमच्याकडे असतील, तुमच्या आचरणात असतील, तर एवढं मोठं जेवढं काही तुमचं शिक्षण आहे ते शिक्षण तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगात आणा. बाबासाहेब आम्हाला काय सांगतात की नुसतं शिक्षण घेऊन, फक्त शिक्षण घेऊन काहीच होणार नाही. त्या शिक्षणासोबत तुम्हाला धम्म जोडावा लागेल, धम्माचं आचरण करावं लागेल, शीलाचं पालन करावं लागेल. आता आम्ही आमच्या देशामध्ये पाहतो बुद्धाचा धम्म तेवढ्या प्रमाणात न वाढल्यामुळं कितीतरी ठिकाणी बलात्कार होतात, कितीतरी ठिकाणी चोऱ्या होतात, कितीतरी ठिकाणी लुटमार होते, कोणाचे घरं फोडल्या जातात, कोणाची हिंसा केली जाते, कोणाला मारल्या जाते, काही लोक दारू पिऊन इकडं तिकडं पडतात. त्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर धम्माची पेरणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळे. काही लोक तर आयुष्यभर दंगे करतात, चोऱ्या माऱ्या करतात, व्याभिचार करतात, बलात्कार करतात, खून करतात, नाना प्रकारची व्यसनं करतात आणि हे सगळं करून भरपूर संपत्ती जमा करतात. संपत्ती जमा केल्याच्या नंतर जेव्हा ते मरणाच्या काठी लागतात, म्हणजे त्यांचा जेव्हा अंतिम वेळ येतो, केस पिकतात, हातपाय साथ देत नाहीत, शरीर साथ देत नाही,
तेव्हा त्यांच्या लक्षात येते की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सारं पाप केलंय, मी कुणाला मारलंय, मी कुणाला लुटलंय, मी कुणाचा तरी बलात्कार केलाय, मी काहीतरी वाईट कर्म केले, हे त्याला तेव्हा आठवते. आणि आठवल्याच्या नंतर तो खूप दुःखी होते आणि दुःखी होऊन त्याला विचार येतो मनामध्ये की आता जेवढं काही मी पाप केलेलं आहे तेवढं पाप आता मरता मरता मी धुतलं पाहिजे. आणि मग पाप धुण्यासाठी तो व्यक्ती काय करतो तर कुठंतरी भारतामध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये जातो आणि गंगेमध्ये जाऊन आंघोळ करतो आणि सांगतो की मी माझं सर्व पाप धुतलेलं आहे. परंतु बुद्ध सांगतात की नदीमध्ये, नाल्यामध्ये, तळ्यामध्ये आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जात नाही. आता तुम्ही रोजही घरी आंघोळ करता, आता सगळेजण आंघोळच करून आलेले असणार आहेत, एवढा मोठा छान कार्यक्रम आहे, सगळेजणांनी आंघोळ केली, नाना प्रकारचं डोक्याला तेल लावलं, क्रीम लावली, पावडर लावली, चांगले चांगले कपडे घातले, सगळेजण रोज आंघोळ करतात. आता आपण रोजच आंघोळ करतो, परंतु या आंघोळ केल्यानं नाना प्रकारच्या साबणे, नाना प्रकारचे शॅम्पू, नाना प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट लावल्यानं आमच्या मनातला मळ जातो का? नाही जात, मनातला मळ जात नाही. तुम्ही आता 5,000 रुपयाची साबण घेतली, खूप मोठी आहे, खूप महाग आहे, खूप सुगंध देणारी आहे, तुमच्या अंगाला लावल्याच्या नंतर 5 किलोमीटर पर्यंत तिचा वास जातो, सुंदर वास येतो, सुगंध येतो. अशी साबण घेऊन जर त्या साबणीनं तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या शरीराचा वास येतो. परंतु तुम्ही खोटे बोलायचे राहता का? खोटे बोलायचे थांबत नाही. हिंसा करणारा माणूस हिंसाच करतो. चोरानं 5,000ची साबण घ्यावी, आंघोळ करावी, त्याला रस्त्यावर रगडू रगडू लोकांनी घासावं, त्याला त्या साबणीने आंघोळ घालावी, परंतु त्याच्या मनातला मळ जातो का? वाईट विचार जातो का? तर बुद्ध सांगतात नदीमध्ये, नाल्यामध्ये, तळ्यामध्ये आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जात नाही. तुम्हाला जर पाप धुवायचं असेल तर पंचशिलेचं पालन करावं लागेल. चोरीचा विचार कुठं आहे? मनात आहे. आणि या मनाला जर शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? भगवान बुद्धांनी दिलेल्या 4थ्या शिलाचं पालन करावं लागणार आहे. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी चोरी करणार नाही. आता या शिलाचं पालन केलं तर आम्ही शुद्ध होतो. आणि आम्ही जर शुद्ध झालो तर आम्हाला आंघोळ करायची गरज आहे का? नदीला, नाल्याला, वड्याला? नाही. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे तुम्हाला जर शुद्ध व्हायचं असेल, पवित्र व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थाने बुद्ध व्हायचं असेल तर पंचशिलेचं पालन करणं खूप गरजेचं आहे. बुद्ध सांगतात जो व्यक्ती पंचशिलेचं पालन करतो तो नेहमी सुखी, शांती, समाधानी राहतो. त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच शांतता राहते. आणि जो व्यक्ती पंचशिलेचं पालन करत नाही तो व्यक्ती नेहमी दुःखी असतो. आता चोर तुम्ही पाहिला असेल, चोर कधी सुखी राहतो का? नाही ना. चोरी करून आला की घरात येऊन लपतो. लपल्याच्या नंतर त्याच्या मनात भीती असते, मला कोणी पाहिलं की काय, मला कोणी बघितलं की काय, माझ्यावर कोणी केस करते की काय, कंप्लेंट करते की काय, पोलीस माझ्या घरी येतात की काय, मला उचलून नेतात की काय, जेलमध्ये टाकतात की काय, अशी चिंता त्याच्या मनामध्ये असते. असा विचार करून 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 तो नेहमी दुःखी असतो. परंतु कधीच न चोरी करणारा माणूस घरी येतो, जेवण करतो, घरच्यांसोबत व्यवस्थित बोलतो आणि निवांत झोप घेतो, त्याच्या मनात कशीच भीती नसते. आणि नाही भीती नसल्यामुळे त्याला कुठल्याच गोष्टीचं दुःखही नसते. म्हणून बुद्धाने सांगितलं पंचशिलेचं पालन करा. आता इकडे चोऱ्या केल्या, माऱ्या केल्या, नदीला गेलं, तळ्याला गेलं, कोणत्या गंगेत गेलं, आंघोळ करून आलेलं पाप धुतल्या जात नाही. पाप जर धुवायचं असेल तर भगवान बुद्धांनी दिलेल्या 5 शिलाचं तुम्हाला आचरण करावं लागेल. ही शिकवण आपण जेव्हा या भारतामधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना सांगू तेव्हा या भारतातला व्यभिचार, या भारतातल्या चोऱ्या, या भारतातले जे काही खुनाचे प्रकरण असतील, चोऱ्याचे प्रकरण असतील, व्यसनाचे प्रकरण असतील ते तेव्हा शांत होतील. बुद्धाच्या पंचशिलेची गरज फक्त बौद्धांनाच नाही तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे. पंचशिलेचं पालन केल्यामुळे कुणाचंच नुकसान होत नाही, कुणाचंच वाईट होत नाही, तर सगळ्यांचंच भलं होते. भगवान बुद्धाने माणसाच्या सोबत जनावरांचं सुद्धा भलं पाहिलेलं आहे. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. भगवान बुद्ध सांगतात कुठल्याच प्रकारे कोणाचीच तुम्ही हिंसा करू नका. कुठल्या बकऱ्याची, कुठल्या बैलाची, कुठल्या म्हशीची, कुठल्या कोंबड्याची, कुठल्या माशाची तुम्ही हिंसा करू नका, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे.
आता आम्ही नेहमी पाहतो इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला, फेसबुकला आता काही काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे संघटना काढत आहेत, गोरक्षक, ते रक्षक, ते रक्षक। भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, पानाती पाता वेरवडी सिक्खापदं समाधी आम्ही, गाईला मारू नका, म्हशीला मारू नका, बैलाला मारू नका, कोंबड्याला मारू नका। म्हणजे माणसाच्या बरोबर बुद्धांनी जनावरांचं सुद्धा कल्याण पाहिलेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी समाजाला सांगत असतो। आज घडीला ह्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज पडते। आम्ही नेहमीच सांगत असतो की बौद्धांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे इतर काही लोकांचा, तो खूप वेगळा आहे आणि तो आम्हाला बदलायचा आहे। बुद्धाचा धर्म चांगला आहे, बुद्धाचा धर्म सगळ्यांचंच कल्याण करणारा आहे। जो व्यक्ती बुद्धाचा धर्म स्वीकारेल, जो व्यक्ती बुद्धाच्या धर्माचं आचरण करेल, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। बुद्धांनी सांगितलं दारू पिऊ नका। आमच्या व्यतिरिक्त जर या शिलाचं कोणी पालन केलं तर त्याचं नुकसान होईल का? नाही होणार, कल्याणच होईल। आता जर एखादा व्यक्ती आम्ही धरला, रोजची 100 रुपयाची दारू पितो, महिन्याची 3000ची पितो, 10 महिन्याची 30,000ची पितो, एका वर्षाची 36,000ची पितो, म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून ती मुलगी लग्नाला येईपर्यंत 20-25 वर्षाची होईपर्यंत 25 वर्ष जर आम्ही वर्षाला 33,000 धरले तर 25 वर्षाचे किती पैसे होतात? म्हणजे जो व्यक्ती धम्माचं आचरण करतो तो व्यक्ती दारू पित नाही आणि जो व्यक्ती धम्माचं आचरण करत नाही तो व्यक्ती दारू पितो। म्हणजे 25 वर्षाचे त्याचे कितीतरी पैसे त्या दारू मध्ये वाया जातात। आणि जेव्हा मग मुलगी लग्नाला येते तेव्हा सावकाराकडे जावं लागते, घर विकावं लागते, शेती विकावं लागते। हे कशामुळे होते? धम्माचं आचरण न केल्यामुळे। आणि धम्माचं आचरण करणारा माणूस काय करतो? दारूला 100 रुपये देण्यापेक्षा घरामध्ये ठेवतो। महिन्याची 3000, वर्षाची 36,000, 25 वर्षाचे कितीतरी लाख रुपये होतात। आणि मग ते सगळे पैसे जमा करून त्याच्या 25 वर्षाच्या मुलीचं लग्न खूप मोठ्या थाटामाटात आणि आनंदात करतो। म्हणजे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती धम्माचं आचरण करतो त्याचं कल्याण होते आणि जो व्यक्ती धम्माचं आचरण करत नाही त्याचं नुकसान होते, तो व्यक्ती नेहमी अधोगतीला जातो। म्हणून हा बुद्धाचा धम्म आम्ही समजून घेणं आणि इतरांना सुद्धा समजून सांगणं या वेळेला खूप गरजेचं आहे। बुद्धाचा धम्म सगळ्यांचं कल्याण करणारा आहे, परंतु हा धम्म आमच्या पर्यंतच न राहता सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे याची सुद्धा आम्हाला आणि तुम्हाला मिळून एक पेरणी करायची आहे। हा धम्म पुढे न्यायचा आहे। तर हा धम्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण सजग आहोत, सावधान आहोत। हा धम्म आपण नक्कीच पुढे नेणार आहोत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नदीमध्ये, नाल्यामध्ये, तळ्यामध्ये आंघोळ करून कोणी पवित्र होत नाही। तर पवित्र होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी तुम्हाला आम्हाला पंचशिलेचं पालन करावं लागणार आहे। चोरी करू नका, हिंसा करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि कुठल्याच प्रकारचं व्यसन करू नका। या 5 गोष्टीचं आचरण करायचं आहे आणि या 5 गोष्टीचं आचरण करून आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी आणि शांती समाधानी राहायचं आहे। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो। भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक गोष्ट आहे। एका गावामध्ये एक कुटुंब राहते आणि त्या कुटुंबात एक आई आणि एक मुलगा। मुलगा लहान असते, लहान मुलगा शेजारच्या घरी जाते आणि शेजारच्या घरी गेल्याच्या नंतर त्या शेजारच्या घरची एक सुई चोरून आणते आणि चोरून आणल्याच्या नंतर आईच्या हातात येते। आई घेते, खुश होते आणि घरामध्ये ठेवते। त्याला वाटते मी सुई आणली, ती आईच्या कामाची होती म्हणून आईनं घेतली आणि घरामध्ये ठेवली। दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्याच्या घरी जाते आणि दुसऱ्या घरची रील चोरून आणते आणि ती रील सुद्धा आईच्या हातात देते। आई ती सुद्धा रील घेते आणि घरात ठेवते। आता या मुलाला आनंद होतो, मी जी वस्तू आणत आहे ती वस्तू माझ्या आईची गरजेची आहे, आईला कामी पडत आहे। मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणाच्या तरी घरून कंगवा आणायचा, त्याच्यानंतर कोणाच्या तरी घरून चप्पल आणायची, त्याच्यानंतर कुणाच्या घरून टोपला आणायचं, काहीतरी पळी उचलून आणायची। असं लहानपणीच तो मुलगा हळूहळू अशा चोऱ्या करायला लागला। आता चोऱ्या करत 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 25 वर्षाचा झाला, खूप चोऱ्या केल्या पण त्याचं काही भलं झालं नाही। पण त्याने विचार केला आता आपण खूप मोठं झालो, 25 वर्षाचे झालो,
लहान मोठ्या खूप चोऱ्या केल्या. आता आयुष्यभर आपल्याला सुखी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर त्याने विचार केला की आपण आता सगळ्यात मोठी चोरी करूया आणि ही चोरी केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याच प्रकारची चोरी करायची गरज पडणार नाही, अशी मोठी एवढी आपण ही चोरी करूया. मग त्याने विचार केला की गावामध्ये बँक आहे, ही बँक आपण आज रात्री फोडूया आणि या बँकेतला सगळाच पैसा आपण घरी घेऊन जाऊया. त्याने तसा विचार केला. रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर जे काही साहित्य बँक फोडायला लागते त्याने ते घेतलं आणि बँकेच्या समोर जाऊन उभा राहिला आणि बँक फोडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला माहित नव्हतं बँक फोडणं काही साधं काम नाही. बिचाऱ्यानं बँक फोडायला सुरुवात केली आणि जशी सुरुवात केली तशी पोलिसाची गाडी आली आणि पोलिसांनी त्याला उचललं, गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी त्याची जजच्या समोर सुनावणी झाली. जजने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि जजने सांगितलं की या दिवशी या वेळेला तुला फाशीची शिक्षा होणार आहे. आता हळूहळू फाशीचा दिवस जवळ आला. उद्या फाशी द्यायची म्हटल्याच्या नंतर पोलीस त्याच्याकडे गेले. आपल्या भारतातली परंपरा आहे की तुला आता फाशी होणार आहे, तुझी काही इच्छा असेल तर सांग. त्याने सांगितलं माझी एक इच्छा आहे की शेवटचं मला एकदा माझ्या आईला भेटायचं आहे. पोलीस म्हणले ठीक आहे. पोलिसांनी त्याच्या आईला आणून त्याच्या समोर उभं केलं. उभं केल्याच्या नंतर त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्याचं कारण म्हणजे आता माझा मुलगा उद्या मरणार आहे. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आहे, दोघांच्याही डोळ्यात पाणी आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही ढसाढसा रडू लागले. रडता रडता या पोराने काय केलं, आपल्या आईचा कान हळूच दातात धरला आणि कच 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 चावला आणि चावून तोडून टाकला. आता तोडल्याच्या नंतर आई बेशुद्ध झाली, रक्तबंबाळ झाली, जमिनीवर पडली. हे सगळं दृश्य त्या पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी पाहिल्याच्या नंतर पोलीस पळत आले आणि धाड दिशा त्याच्या कानशिलात मारली आणि त्याला विचारले की मूर्खा, नालायक आहेस का, मूर्खा आहेस का? तुझी शेवटची इच्छा होती माझ्या आईला मला भेटायचं आहे आणि म्हणून मी तुला तुझ्या आईला भेटण्यासाठी घेऊन आलो आणि तू तुझ्या आईचा कान तोडलास. तेव्हा ते चोर, ते मुलगा असं म्हणते, हो मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, मी माझ्या आईचा कान तोडला. साहेब तुम्हाला माहित नाही मी माझ्या आईचा कान का तोडला? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी एका घरची सुई चोरून आणली होती आणि माझ्या आईला दिली होती. आईला आनंदित होऊन ती सुई माझ्या हातातून घेऊन घरात ठेवली आणि त्याच गोष्टीची मला प्रेरणा भेटली आणि म्हणून तिथून मी हळूहळू चोऱ्या केल्या, बाऱ्या केल्या, जे काही करायचं ते केलं आणि शेवटाला मला या चोरीमुळे आज फाशीची शिक्षा झाली. आणि ही फाशीची शिक्षा जर मला कशामुळे झाली असेल तर ती माझ्या आईमुळे झालेली आहे. म्हणून मी माझ्या आईचा कान तोडला. आपण ही गोष्ट पाहिली. भगवान बुद्धांनी जसं सांगितलं की शिलाचं जो व्यक्ती पालन करतो तो व्यक्ती दुखी होत नाही. त्याचा नेहमी 4 माणसामध्ये मान सन्मान होतो. आणि जो व्यक्ती शिलाचं आचरणच करत नाही तो व्यक्ती नेहमी दुखी होतो. त्याने सांगितलं जर का त्याच दिवशी पहिल्यांदा मी चोरी केली होती त्याच दिवशी माझ्या या आईनं माझ्या कानशिलात घालून जर सांगितली असती की बाबा रे ही चोरी आहे, ही सोय ज्या ठिकाणून तू घेऊन आलास त्याच ठिकाणी नेऊन टाक, ज्याची ही सोय आहे त्याला तू देऊन टाक, तर मी त्याच वेळी ती सोय त्याला देऊन टाकली असती, त्या घरी नेऊन ठेवली असती आणि तिथून पुढे मी कधीच चोरी केली नसती. आणि जर का मी कधीच चोरी केली नसती तर मला फाशीची शिक्षा झाली नसती. आणि जर मला फाशीची शिक्षा झाली नसती तर आज घडीला मी माझ्या आईचा कान तोडला असता. म्हणजे आईची एक चूक म्हणजे शिलाचं आचरण न केल्यामुळं आईचा कान तुटला, पोराला फाशी झाली. म्हणून बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं की मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, चोरी करू नका. शिलाचं आचरण करणारा व्यक्ती नेहमी सुखी आणि समाधानी राहतो. दुःख त्याच्या जवळही येत नाही. आणि शिलाचं जो व्यक्ती आचरण करत नाही तो व्यक्ती नेहमी दुःखी असतो. म्हणून उपासक उपासिकांना आपण सर्वांनी शिलाचं पालन करायचं आहे. शिलाचं पालन करून आपण स्वतः शुद्ध व्हायचं आहे, बुद्ध व्हायचं आहे, शांती समाधानी सुखी व्हायचं आहे. आपण सर्वजण सुखी व्हाल, शिलाचं योग्य प्रकारे पालन कराल
भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे शिलाचं आचरण करून नेहमी सुखी शांती समाधानी राहाल अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून आशा अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, माननीय अभंग सर, सचिन सर, बौद्धाचार्य, आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती समाधान टिकून राहावं. आपल्या सर्वांच्याच हातून बाबासाहेबांचं बुद्धांचं जे काही उर्वरित काम आहे ते असंच पुढे जात राहावं अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी माझ्या या छोट्याशा धम्मदेशनेला थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधु साधु साधु.